आज आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती विश्वनाथजी सानप साहेब आणि आपण त्यांनी जी रिसोड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पांझडे यांच्याबद्दल केलेली जी तक्रार आहे त्याबद्दल आपण त्यांच्याचकडून विस्तृत जाणून घेऊया। स्टार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रूम मध्ये आपलं स्वागत आहे सानप साहेब। नमस्कार। आपणाला रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी पांझडे यांनी त्यांच्या कामामध्ये काय गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्या, त्या कोणत्या स्वरूपाच्या होत्या ज्याची तक्रार आपण केलेली आहे? मिस्टर सुधाकर पांझडे यांचा हा जो रिसोड नगरपालिकेचा जो कालावधी होता हा पहिल्याच वेळेस वादग्रस्त होता। यापूर्वी सुद्धा ते जिथं जिथं त्यांनी नोकरी केली त्या ठिकाणी त्यांचं वादग्रस्तच सगळा कार्यकाळ राहिलेला आहे। प्रथम ते चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये होते, त्यावेळेस ते अँटी करप्शनच्या रेडमध्ये पकडले गेले होते, ते सुद्धा आता न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये। हे सर रिसोडमध्ये नेमक्या काय कोणत्या गंभीर स्वरूपाच्या त्यांनी अनियमितता केल्या ते नेमकं तुम्ही ज्या तक्रारी केल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः कोणत्या आढळल्या? त्यामध्ये मुख्यतः जी काही कार्यप्रणाली जी काही शासकीय नियमाप्रमाणे पाहिजे, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी टेंडर करण्यापूर्वी कामं करून टाकली, त्याचं टेंडर केलं नाही। पहिला जो टेंडर ज्यांनी भरलेले आहे तर पहिला जो L1 म्हणतात त्याला टेंडर सुटायला पाहिजे, तर त्याच्याऐवजी त्यांनी L2 म्हणजे जो 2 नंबरचा आहे त्याच्याकडून काम करून घेतलं आणि त्याच्याकडून काम करून घेतल्याच्या नंतर प्रशासकीय मान्यतेसाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलं, तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द केली। एवढं केल्याच्या नंतरही त्यांनी पुन्हा सुद्धा ते टेंडरला टाकलं आणि तो ठपका त्या प्रशासनानं इन्क्वायरीमध्ये त्यांच्यावर ठेवला। दुसरा विषय की त्यांनी जे काही अकुशल कामगाराचा जे पुरवठा केला, जे डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन म्युन्सिपल जे आहे DMA ऑफिस वरळी मुंबईचं, त्यांनी त्यांच्या GR मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की वो अकुशल कामगारा होता होईपर्यंत भरण्यात येऊ नाही विशेष कामाशिवाय, पण यांनी ते कंटिन्यू भरून त्या माध्यमातून लाखो रुपये त्यांनी नगरपालिकेचे व्यर्थ खर्च केलेले आहेत। तिसरा आरोप आमचा असा होता की जे नगरपालिकेचं जे नवीन व्यापारी संकुल त्यांनी जे आता उभं केलेलं आहे, तर त्या व्यापारी संकुलाची मूळ मालकी त्यांची नगरपालिकेची नसतानाही खोटी सातबारा जोडून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची दिशाभूल घेतली, त्यांची चुकीची प्रशासकीय मान्यता करायला लावली। जेव्हा जिल्हाधिकाऱ्याच्या निदर्शनास आम्ही ही गोष्ट आणून दिली त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी तो पूर्णच्या पूर्ण जो व्यवहार आहे तर तो कायद्याच्या याच्यात बसू शकत नाही म्हणून असं त्यांना कळवलं। त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी त्या कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण केलं, म्हणजे त्यांनी कोणत्याच प्रशासनाचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचे कोणतंच न मानता मी सर्वोच्च अधिकारी आहे ही भावना करून किंवा माझ्यानंतर कोणताच अधिकारी नाही किंवा माझ्यानंतर कोणतंच शासन नाही असं त्यांच्या अंगी किंवा त्यांचा समज असल्यामुळे त्यांनी ह्या एवढ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात चुका केलेल्या आहेत। आणि आता ती जी निलंबनाची कार्यवाही झालेली आहे त्याबद्दल आपण समाधानी आहात काय, किंवा पुढील त्यांच्या विरुद्ध आणखी काय कशा स्वरूपाचा लढा आपण उभारणार आहात? शासनाने जी कारवाई आज रोजी केलेली आहे 5 फेब्रुवारी 2018ला त्यांना निलंबन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी निलंबनाच्या काळामध्ये त्याची विभागीय चौकशी सुद्धा लावलेली आहे, याच्याबद्दल निश्चितच समाधानी। परंतु त्यांनी जे शासनाचा लाखो रुपयाचा जो विनाकारांचा खर्च केलेला आहे किंवा नियमबाह्य खर्च केलेला आहे तो त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी आम्ही हायकोर्टात या शासनाच्या रिपोर्टवर दाद मागणार। एक फार जिव्हाळ्याचा असा प्रश्न आहे, आपण मागल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होतात आणि आता एका वर्षामध्ये आपल्या विधानसभा लागणार आहेत आणि ह्याच विधानसभेमध्ये आपल्या पक्षप्रमुखांनी जे घोषणा केलेली आहे वेगळं लढण्याची, तेव्हा ह्या विधानसभेकरता आपण इच्छुक आहात किंवा पूर्वतयारी आणि या अनुषंगाने आपण काय सांगाल? नाही, याबद्दल तर जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि या विभागाच्या
विभागाच्या म्हणाल काही हरकत नाही, कारण त्याचं पूर्ण लक्ष रिसोड विधानसभा मतदारसंघात अशा आमच्या लाडक्या नेत्या भावनाताई गवळी यांनी जर समजा मला जर पुन्हा संधी देण्याचे जर संधी दिली तर निश्चितच विधानसभा लढण्याची आमची तशी मानसिकता आहे, पूर्व तयारी चालू आहे. परंतु हा पूर्णच्या पूर्ण जो निर्णय आहे हा पक्षश्रेष्ठी आणि खासदार भावनाताई गवळी यांच्यावर आधारित आहे. विश्वनाथजी सानप साहेब, आपण ह्या न्यूज रूममध्ये आलात, आपण आमच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिलीत. आपला धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद.